येस हाय. चलो सेकंड वीकेंड सेशन स्टार्ट करूया. डिस्क्लेमर, जे काही आपण डिस्कस करणार आहोत किंवा नेहमी करतो ते फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी असतं. बाकी जर कुणाला काही ट्रेड वगैरे घ्यायचा असेल तर त्यांनी त्यांचा स्वतःचा अभ्यास केला पाहिजे. सो निफ्टीपासून काल धमाका केला निफ्टीनी. जेवढा जोरात खाली आदळला तेवढीच त्यांनी स्ट्रॉंगली रिकव्हरी पण दिलेली आहे. आणि आता जर थोडंसं तुम्ही जर मार्केटवर बघितलं तर सगळे थोडेसे आता स्केरी झालेले आहेत, थोडंसं घाबरल्यासारखे झालेले आहेत. कारण 500 पॉईंटनी डाऊट पडलेला आहे खाली काल. त्यासाठी आता ओव्हरऑल आपण निफ्टी थोडंसं बघूया की निफ्टी काय सांगतोय, काय म्हणणं आहे त्याचं. तर निफ्टी जो आहे तो आता सध्या जर बघितला आपण पूर्ण, जर आपण जून सिरीज जर बघायचं झालं आपल्याला एक साधारणतः इथं आपली जून सिरीज स्टार्ट झाली ती 15,450 ते 15,900, म्हणजे टोटली 400-450 पॉईंट मध्ये मार्केटनी पूर्ण एक महिना काढलेला आहे जवळपास. आता हा कन्सोलिडेशन फेज जो आहे हा एक तर टाइम वाईज करेक्शन चांगलं झालेलं आहे इथे, आणि 2-3 जे काही फॉल दिले त्यांनी आणि नंतर तेवढेच रिकव्हरी पण झाले, आणि त्या ह्याच्यामध्ये रिटेल ट्रेडरला ट्रॅप पण केलेले आहेत. म्हणजे हा जो 9 जूनला एक फॉल आला, त्याच्यानंतर 14 जूनला जो एक फॉल आला, त्यानंतर हा कालचा जो 18 जूनचा फॉल, यामध्ये बँक मार्केटनी बराचसा इथं सगळा जो माल आहे तो खाल्लेला आहे. मग आता इथून एक आहे जो मी माझ्या डेली अनालिसिसवरती सुद्धा लेवल काढून दिले होते की 15,450 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. आणि काल जर बघितलं तर तो बरोबर या लेवललाच टच करून वरती त्यांनी रिकव्हरी दिलेली आहे. सेकंड जो 567चा सपोर्ट होता तो पण त्यांनी सस्टेन केला आणि वरती येऊन 700च्या वरती येऊन क्लोजिंग दिलं. आता नेक्स्ट वीकला काय असेल, जर आपण फक्त टेक्निकलवर जर पाहिलं तर आता थोडासा तो डाऊनफॉलला डाऊन मुवमेंट त्यांनी स्टार्ट केलेलं आहे. हायर टाइम फ्रेमला जर पाहिलं आपण तरी इथे टॉप बनवलाय आणि त्याच्यानंतर तो आता डाऊनला येतोय. तर डाऊनला येताना सहजासहजी तो येणार नाही, तर हे असेच तो थोडासा घाबरवत घाबरवत येणार आहे. नेक्स्ट वीकसाठी आपला 14,450 हा इम्पॉर्टंट सपोर्ट झोन आहे. जर मार्केट कधीही आपल्याला साधारणतः जर 15,600च्या खाली जर क्लोजिंग दिली एका दिवसाची जरी, तरी समजायचं आपण 15,000 पर्यंत करेक्शन करू, 15,000च्या लेवल पर्यंत आपण येऊ शकू. ही जी 15,000ची लेवल आहे किंवा 15,200 या लेवल तर कन्फर्म आपल्याला बघायला मिळतील. 15,200ची लेवल जर तो खाली आला तर 15,600च्या खाली जर क्लोजिंग दिली तर मग मात्र डेफिनेटली एक तो डाऊनफॉल इथून दिला पाहिजे 15,000 पर्यंत तरी. आता जर आजचा जो काही कालचा जो लो होता 450चा तो जर होल्ड केला किंवा 15,600 जर होल्ड केला तर मग डेफिनेटली या वीक मध्येच आपण 16,000ची लेवल पाहू. तर डेफिनेटली तो एक 16,000च्या लेवलला सुद्धा जायचा प्रयत्न करेल. याच्या मागे दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे रिलायन्सनी अजूनही 2200ची जी लेवल आहे ती होल्ड केलेली आहे चांगल्यापैकी. त्यामुळे एकंदरीत असा आहे. हा पण मग मात्र उद्याचं जे काही मार्केट आहे त्याच्यावर खूप सारं डिपेंड असेल. आपण कशा पद्धतीने ओपन होऊ आणि ज्या लेवल्स आहेत ते सस्टेन करू की युएसचं जो मार्केट पडलेला आहे त्यानुसार आपण रिॲक्ट करू. हे कालचं आहे तर गॅप डाऊन झाला, त्यानंतर मार्केट पुन्हा काय झालेलं आहे, इथे मार्केट खाली आलेलं आहे. ऑलरेडी जर बघितलं आपण तर जूनच्या पहिल्या आठवड्यातच युएस मार्केट सुद्धा डाऊनफॉलला स्टार्ट झालेलं आहे. तेव्हाच बघा पहिलं एक इथं त्यांनी हाय बनवला, हा हाय बनवलेला आहे त्यांनी,
मेच्या आसपास, नंतर खाली आला, पुन्हा आला आणि तोच परत त्याच हायच्या आसपासून तो डबल टॉप करून खाली येतोय. म्हणजे युएस मार्केट हे आता खाली आलं पाहिजे चांगल्यापैकी. जर पाहिलं आपण तर जवळपास 1000-2000च्या आसपास त्यांनी इथे मुवमेंट खाली दिलेली आहे. राईट. तर युएसचं जे मार्केट आहे त्याचा जो काय आहे 33,000 ची लेवल आहे ती इम्पॉर्टंट, त्याला सपोर्ट आहे आणि 33,200च्या आसपास तो आता क्लोज झालेला आहे आणि त्याच्यानंतर 32,000 या दोन लेवल्स त्याच्यासाठी. तर इथून जर तो 2,000च्या साधारणतः किंवा 1,500 पॉईंट जर पडणार आहे तर आपल्या मार्केटवर सुद्धा डेफिनेटली तो इम्पॅक्ट होणार. आता आपला जो फॉल आहे ना तो शार्प आहे, कारण इथून राईज आहे ना ती पण शार्प राईज झालेली आहे. इथून जी राईज आहे ती एकदम शार्प झालेली आहे. त्यामुळे इथे थोडंसं आता बघितलं तर महिनाभर त्यांनी करेक्शन केलेलं आहे. मग आता मात्र त्यांनी इथे जर फॉल दिला तर शार्प तो चांगल्यापैकी येईल आणि जर तो जास्तच 15,200 ते 15,000 ह्या दोन इम्पॉर्टंट लेवल आहेत, तो जर ब्रेक झाला तर 15,600 सॉरी 14,600 14,400 ते 14,200 पर्यंत त्याला एक चांगला हा सपोर्ट जर त्यांनी घेतला इथला, खाली जो काही लो बनवला होता त्यांनी एप्रिलमध्ये, तर मग मात्र तो 14,200 पर्यंतचा एक करेक्शन आपल्याला बघायला मिळू शकेल. पण एक साधारणतः असं आहे की तिथपर्यंत यायची शक्यता कमी आहे, कारण मार्केटमध्ये असं काही एवढं असं मोठं रिझन नाहीये पडायला. त्यामुळे तो साधारणतः आता तसं पाहिलं तर 15,400 15,300 किंवा 200 पर्यंतचं करेक्शन मार्केटमध्ये आलं तरी तो हेल्दी असेल आणि तिथून पुन्हा तो एक अपमूव्ह स्टार्ट करेल. मग मात्र तो 16,000 16,200 16,300 पर्यंत जाईल. तर या नेक्स्ट वीक जो आहे एक्सपायरी मंथ म्हणजे पूर्ण एक्सपायरी वीक आहे, मंथली एक्सपायरी स्टॉक्सची पण आणि इंडेक्सची पण, त्याच्याकडे पण आपल्याला काळजी लक्ष द्यायचंय. आणि तो जर एकदा एक्सपायरी असल्यामुळे दोन्ही साईडला आपल्याला मुवमेंट्स मिळतील. आता ओव्हरऑल जर बघितलं तर सगळे जे प्रीमियम जास्त डिके झालेले नाहीयेत आणि डेफिनेटली त्याचा तो फायदा लास्ट वीक मध्ये डेफिनेटली ट्रेडर्स घेणार. त्यामुळे मार्केटला खूप ओलाटाईल ठेवतील. 14चा विक्स जो आहे तो जवळपास 15ला गेला होता, नंतर परत थोडासा कमी झाला, 16ला पण जाऊन आलेला आहे. हा कालचा जर विक्स बघितला तर तो मग 18च्या वर गेला तर जास्त व्हॉलॅटिलिटी असेल आणि आता जर मार्केट जोपर्यंत 14-15च्या आसपास आहे तोपर्यंत मार्केट एकदम शांत आहे. त्यामुळे जर तुमची इन्व्हेस्टमेंट वरती जास्त घाबरायचं आता काही कारण नाहीये. जोपर्यंत आपल्याला 15,575 ते 600च्या आसपास क्लोजिंग जोपर्यंत मिळत नाही, आणि टू बी प्रिसाइज आजचा लो, कारण सॉरी कालचा जो लो मारला ना तिथे बरंचसं अक्युम्युलेशन आता डेफिनेटली मार्केटमध्ये झाला असणार आहे. त्यामुळे तो जोपर्यंत ब्रेक होत नाही 450 तोपर्यंत एक चांगला फॉल तिथं बघायला नाही भेटणार, कारण प्रिव्हियस फॉल येऊन जो मार्केट अप झालेला आहे तिथंच बरोबर सपोर्ट घेऊन मार्केट पुन्हा आता अपसाईडला आलेलं आहे. तर उद्या 15,500 पासून सपोर्ट घेऊन तो पुन्हा वर येऊ शकतो. अदरवाईज थोडासा 50 60 70 पॉईंटचा तो सोमवारी करेक्शन दाखवल डाऊनला आणि तिथून पुन्हा तो वरती येईल, कारण युएस मुळे सगळे लोकांचं माइंडसेट जो आहे आता निगेटिव्ह झालेला आहे. जर आता युट्यूब वरती वगैरे जर बऱ्याचशा व्हिडिओ जर बघितल्या त्या सगळ्यांचा असंच आहे आता. त्यामुळे तिथं जास्त काही घाबरायचं कारण नाहीये, कारण रिझन खूप इम्पॉर्टंट आहे की युएस मार्केटचं पडला तो का पडला. आणि आपल्या जर टेक्निकल्सवर पाहिलं आपण तर मात्र इथे सपोर्ट आहे चांगला. राईट. बँक निफ्टी ऑब्विसली वीक झालेला आहे, कमजोर आहे. तो मी बऱ्याच 8-15 दिवसापासून सांगतो की तो खूपच कमजोर आहे आता सध्या. आणि त्या ह्याच्यामध्ये आता जर पाहिलं आपण तरी तो एका चॅनलमध्ये इथं प्ले करतोय. जर आता ह्या चॅनल जर ब्रेक झाला तर मग मात्र तो एक चांगला खाली जाईल. 33,000 साधारणतः 980 म्हणजे 33,000 जरी ब्रेक झाला 33,900 मग मात्र चांगला फॉल आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळेल. इथं एक छोटासा गॅप जो आहे काही ठिकाणी ते भरायचा प्रयत्न मार्केट करेल. इथून बँक निफ्टी डेफिनेटली एक खाली आला पाहिजे. त्यामुळे इथे एक थोडंसं मला असं वाटतंय की 32,000च्या आसपास मार्केट आलं पाहिजे.
आता हा जो आहे हा जर मी इथे घेतला तर 32,120च्या आसपासची लेवल आपल्याला इथे मिळते बँक निफ्टीसाठी. नाही तर हाच जर करेक्शन जसं बघितलं तर स्पीड जो आहे ना बँक निफ्टीचा जास्त नाहीये वाढायचा. जसा आता निफ्टी वाढत होता त्यानुसार बँक निफ्टीचा स्पीड खूप कमी होता आणि डेफिनेटली त्याचा फायदा बँक निफ्टीला आता होईल. निफ्टीचा स्पीड कमी होईल, बँक निफ्टीचा स्पीड वाढेल. मग मात्र इथून एक चांगला तो वरची मुवमेंट्स आपल्याला देऊ शकेल. इथून करेक्शन जर तो आला 34,000च्या आसपास जरी सपोर्ट घेऊन अगेन त्यांनी जर एक स्टार्ट केलं जर्नी इथून तरी चांगल्यापैकी येईल. 36,475 ते 37,600 पर्यंतच्या लेवल्स आपल्याला बघायला मिळू शकतील. दॅट्स इट. येस, तर या आहेत टाटा मोटर्स. टाटा मोटर्सने आता जर पाहिलं तर चांगल्यापैकी तो रिव्हर्स देऊन इथं ब्रेकआउट होता आपला. आय थिंक मी कॉल पण दिलेला आहे आणि 366 400च्या आसपासचे माझे इथे टार्गेट्स आहेत याच्यासाठी. तर आत्ता जो सिनेरिओ जर बघितला आपण तर हे दोन टार्गेट्स मी टेलिग्रामवर आधी ऑलरेडी दिलेले आहेत, 366 आणि 404 आणि 486. तर पहिला टार्गेटच्या ऑलमोस्ट जवळ आलेला आहे तो. जर बघितला आपण तर तो ऑलमोस्ट 360 361चा हाय मारलेला आहे आणि इथून थोडासा करेक्शन तर डेफिनेटली आलाच पाहिजे. जर त्याला खाली यायचंच आहे तर मग मात्र त्याची ही लेवल येते आता 330च्या आसपास सपोर्ट आहे त्याला. त्यांनी तो सपोर्ट मेंटेन जर केला तर मग मात्र डेफिनेटली अगेन इथून तो वरची मुवमेंट घेईल. आता जर आपण बघितलं इथून एक अपसाईड दिला नंतर फॉल आलाय त्याचा आणि हा करेक्शन देऊन तर साधारणतः हे अशा पद्धतीची त्याची मुवमेंट्स मिळेल. फक्त एक आहे तो म्हणजे मार्केटमध्ये त्याला थोडासा सपोर्ट मार्केटकडून जर मिळाला तर टाटा मोटर्स चांगला जाईल. याच्या मागचं कारण काय आहे, आता येणारा जो काळ आहे आपला 2 महिने 3 महिन्याच्या आतमध्ये तो सगळा सणासुदीचा आहे आपल्यासाठी. मग तिथं मात्र डेफिनेटली गाड्यांच्या जे काही विक्री आहे ते जास्त वाढते सेल्स. मग आता ज्या काही आहेत व्हेकल्सच्या टीव्हीएस मोटर असेल किंवा हा असेल आयशर मोटर्स असतील मारुती ह्या तुम्ही अॅक्युमुलेट करू शकता. डिसेंबर नोव्हेंबरच्या टार्गेटसाठी जर तुम्ही ठेवलात तर चांगल्यापैकी आपल्याला तिथे रिझल्ट मिळतील. आता 2-3 महिन्याचा जो काही लॉकडाऊनचा पिरियड होता तो पण संपलेला आहे. हळूहळू आता जनजीवन एकदम सुरळीत व्हायला आलेला आहे. त्यामुळे तो डेफिनेटली तुम्हाला एक चांगली मुवमेंट नक्की देऊ शकेल. त्यामुळे आत्ता जर असेल तर होल्ड करा. त्यातला जर तुम्हाला ऑलरेडी माझा स्टॉप लॉस बराचसा खाली आहे, 286 हा स्टॉप लॉस आहे आणि बाईंग जो आहे तो 310च्या आसपासचा होता. त्यामुळे तुम्हाला जर आत्ता जरी वाटलं तरी 300 हा स्ट्रॉंग सायकोलॉजिकल लेवल आहे. त्यामुळे 300 सुद्धा एक चांगला स्टॉप लॉस इथे जाता होऊ शकतो. येस, ग्राफाईट एचईजी एकदम चांगले स्टॉक्स आहेत. मी बऱ्याच 3-4 वर्षापासून त्यांना ऑब्झर्व करतोय आणि थोडासा आता फॉल दिसतोय इथे आणि हे फॉल असेच येतात याच्यात ग्राफाईटमध्ये आणि एचईजी मध्ये. राईज पण असा जोरात असतो आणि फॉल पण असेच जोरात असतात. त्यामुळे त्यांनी आता इथून जर पाहिलं आपण तर थोडासा आता मुव्हिंग ॲव्हरेजला पण त्यांनी क्रॉस केलेले निगेटिव्हली. तर थोडा तो खाली जर यायचा जर प्रयत्न करतोय पण कारण मार्केटनुसार हे थोडेसे चालतात. ग्राफाईट बनवणाऱ्या कंपन्या आहेत आणि इथे हा 600चा एक 600 म्हणण्यापेक्षा 577च्या आसपास त्याचा सपोर्ट आहे. जर 577 जर ब्रेक झाला तर मग मात्र तो नेक्स्ट त्याला एक स्ट्रॉंग सपोर्ट येतो 472च्या आसपास. तर एवढा मोठा करेक्शन तर तो डेफिनेटली देणार नाही. इथेच कुठेतरी तो कन्सोलिडेट केला पाहिजे. कारण आता जर पाहिलं तर सलग तो 5-6 दिवस 1 2 3 4 5 6 7 8
8 दिवस सलग त्यांनी शार्प फॉल दिलेला आहे. आणि त्यामुळे आता डेफिनेटली जर का इथे जर बघितला 1 2 3 4 5 6 7 8 8 कॅन्डल नंतर एखादी चांगली कॅन्डल इथे डेफिनेटली आपल्याला मिळायलाच पाहिजे, ग्रीन कॅन्डल. आणि तो इथे पुन्हा कन्सोलिडेट केला पाहिजे. कारण त्याचं आहे की जेव्हा मार्केट खालून सपोर्ट घेऊन वर आला, त्यानंतर खाली आलेले याच्या 50% त्यांनी इथे जवळपास करेक्शन केलेलं आहे. आणि इथं जी बाईंग आलेलं आहे ती लोक सहजासहजी या लेवलच्या खाली 577 ते 570च्या खाली डेफिनेटली सहजासहजी जाऊन देणार नाहीत. आणि त्याच्यात जर स्ट्रॉंगली जर बघितलं आपण तर हा 535 531 पर्यंतचा सपोर्ट याला डेफिनेटली चांगला मिळेल. त्यामुळे हा एकदम असेल तर आता सध्या तुम्ही होल्ड करू शकता. या लेवलला सुद्धा बघा इथे त्याचा सपोर्ट येतोय पूर्ण. जर आपण या लेवलनी जरी घेतलं 540च्या आसपासचा तो एक सपोर्ट चांगला येतोय. हे याचे फॉलच असे शार्प येतात, त्यामुळे तुम्ही ते डेफिनेटली ठेवू शकता. आताही इथे त्यांनी सपोर्ट घेतला पाहिजे या लेवलला, कारण इथेही तो जर बघितला तर वर जाऊन इथे कुठेतरी तो होल्ड करायचा प्रयत्न केला होता. पण नंतर जो काही कोरोनाचा आला 2020च्या आसपासचा वगैरे, त्यामुळे तो खाली आलाय आणि पुन्हा आता इथं चांगला आलेला आहे. इथून फक्त आता बाय नाही करू शकत याच्यात लगेच, जोपर्यंत तो 800च्या वरती जात नाही तोपर्यंत नाही. तर इथे पुन्हा तो 700च्या आसपास येऊन त्याला एक कन्सोलिडेट करून ब्रेकआउट देऊ द्या, मग तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता पुन्हा. ओके, मनप्पुरम. मनप्पुरमने थोडासा इथं ब्रेकआउट दिलेला आहे. हा चांगला एक ब्रेकआउट आहे त्याचा. तो याच रेंजमध्ये खेळतोय. त्याचा सपोर्ट आहे इथे 155च्या आसपास. जर बघितलं तर मूविंग ॲव्हरेजला पण तो इथं कुठेतरी सपोर्ट घ्यायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे 153 154 पर्यंत तो जर येऊन त्यांनी चांगलं जर सपोर्ट घेतला तर मग मात्र त्याची अगेन जी पुढची रेंज आहे ना ती चांगल्यापैकी येईल इथून. तर इथून छोटासा जरी त्यांनी सपोर्ट घेऊन जायचा प्रयत्न केला तरी तुम्ही बाय करू शकता 55 56 57 58च्या आसपास. नाहीतर आता जर तुम्हाला फ्रेश बाईंग जर करायचं असेल, ती थोडीशी वरती येते 168. 168च्या आसपास पण तुम्ही इथं याला बाय करू शकता. पण 168ला जर तुम्ही बाय केलात तर मग मात्र तुमचा जो स्टॉप लॉस आहे तो तुमचा साधारणतः 162 किंवा 158 आला पाहिजे. पण जर तो खाली आला 155 56च्या आसपास, जर तो सस्टेन करून जर वर निघाला तर मग मात्र तुमचा 153 152 3 ते 4 रुपयाचा जरी तुम्ही स्टॉप लॉस याला ठेवला तरी सुद्धा चांगली मुवमेंट तो देऊ शकेल. वरती ह्या ब्रेकआउटला थोडासा जास्त मोठा स्टॉप लॉस येतो. स्पार्क मी दिलेला आहे आणि तो बऱ्याचसा मोठ्या अवधीसाठी आहे. ऍक्च्युली लॉंग टर्मला दिलेला आहे मी, वर्ष 2 वर्षाच्या तुमच्या रेंजच्या पुढे. त्यामुळे तुम्ही त्याला होल्ड करू शकता. आता हे सध्या जर बघितलं तर हे मल्टी इयर ब्रेकआउट्स होते आपले. साधारणतः तो 207 208च्या आसपासचा ब्रेकआउट, आणि आता जर बघितलं तर तो 260 ला जाऊन आलेला आहे. जेव्हा आपण मल्टी इयर साठी विचार करतो लॉंग टर्म साठी, त्यावेळेस हे अप अँड डाऊन थोडेसे आहेत, ते काही असं जास्त बघायचे नाही. कारण इथे स्ट्रॉंग त्याला सपोर्ट आहे 219 220 ला. त्यामुळे तिथून तो थोडासा करेक्शन देऊन मग पुन्हा तो डेफिनेटली तुम्हाला वरती घेऊन जाईल. आणि
बराचसा खाली त्याचा. जरी तुम्ही स्टॉप लॉस वगैरे जर आपल्याला काढायचं झालं तर 195 वगैरे. त्यामुळे हा एक चांगला आहे. 300च्या आसपासचा टार्गेट आहे आणि तो ऑलरेडी 266 वगैरे जाऊन पण आलेला आहे. मग त्यामुळे इथे थोडासा खेळून जाणार मार्केट. त्यानुसारच त्यांनी नेमकं एक इथून जर बघितलं तर मागच्या वीकमध्ये त्यांनी एका दिवसात त्यांनी 10% मुवमेंट दिली, राईट. आणि त्याच्यानंतर त्याला जर मार्केटकडून जरा बूस्ट मिळाला असतं तर डेफिनेटली तो अजून वर गेला असता. पण मार्केटच डाऊन झालं त्याच्यानंतर, त्यामुळे मार्केट बरोबर थोडीशी रिॲक्शन तो देतोय. त्यामुळे मार्केट एकदा सस्टेन झाला की डेफिनेटली पुन्हा तो वरती जाईल. जर कोणाला ऍड करायचा असेल तर मात्र 216 215 पर्यंत जर तो आला भेटला तर तुम्ही ऍड करू शकता. अदरवाईज 240च्या वरती जर तो निघाला तर मग पुन्हा तुम्ही त्याला ऍड करू शकता. प्रिझम जॉन्सनचं आपण तर आधी बघितलेलं आहे मला वाटतं मागच्या सेशनला. किंवा मग त्याचा आपल्याला मिळत नव्हता असं काहीतरी होतं. ओके, हा सपोर्ट लेवललाच आहे आता साधारणतः जर बघितलं. इथे एक छोटासा मोठा जर व्ह्यू मी घेतला आणि एक छोटा व्ह्यू जर मी काढायचा प्रयत्न जर केला तर तो आताही इथे प्रयत्न करतोय थोडासा सपोर्ट घ्यायचा. प्रिव्हियस जो लेवल आहे तिथेच. आता हे डबल बॉटम झालेला आहे इथे. जर बघितलं तर ट्रिपल बॉटम आहे, हा एक बॉटम, हा आणि हा. हे जर ब्रेक झाला तर मग मात्र तो खाली येईल. खालचे लेवल जे त्याचे आहेत ते थोडेसे खाली आहेत 116 पर्यंत. अदरवाईज इथून जर वर निघाला तर मग मात्र तुम्ही एंट्री, पण इथून जर तुम्हाला एंट्री त्याच्यात करायची झाली तर मग मात्र साधारणतः त्याला ही लेवल क्रॉस करावी लागेल. जर आपण बघितलं तर हा डाऊ थेअरीनुसार ह्या अशा पद्धतीचं जर त्यांनी मुवमेंट तो कदाचित देऊ शकेल. त्यासाठी मात्र आपल्याला थांबावं लागेल. नाही तर इथून तो खाली सुद्धा येईल. दोन्ही पॉसिबिलिटीज आहेत. पण इथून जर आपल्याला याला कॅच करायचंच झालं तर मग मात्र थोडासा 132 133च्या वरती टिकू द्या. अदरवाईज जर खाली जर तो पडला तर 124 122च्या खाली जर गेला तर मग मात्र तुम्ही शॉर्ट पण करू शकता 114च्या आसपासच्या टार्गेटसाठी. उज्जीवन मला वाटतं एकदम उज्जीवन फायनान्स वीक आहे सध्याच्या घडीला. जर बघितलं आपण तर विकनेस फायनान्समध्ये आहे. हा जर बघितलं तर आता हा डाऊनफॉलला जाईल असं वाटतंय अजून. हा चॅनल आहे त्याचा आणि त्याला जर खाली यायचं जर झालं तर मात्र 204 205. हा, कुणाला जर इथं एंट्री करायची जर असेल तर त्यांनी जर 200चा सपोर्ट घेतला आणि वर निघाला तर 205 206च्या आसपास तुम्ही त्याला एंट्री करू शकता. जर खाली येऊन 200ला येऊन सपोर्ट घेऊन निघाला तर. अदरवाईज खाली आहे 190च्या आसपास. या दोन लेवल आहेत की जिथून तो सपोर्ट घेऊन वर निघाला की तुम्ही एंट्री करू शकता. चांगल्या पैकी तो तुम्हाला मुवमेंट देईल. हा एक जर बघितला तर एक हॉरिझॉन्टल त्याला सपोर्ट आपल्याला काढता येतोय इथे. पण 190च्या खाली जर खाली जायला लागला तर मग मात्र वेट करा अप टू 160 पर्यंत. नाही तर इथून जर सपोर्ट घेऊन कुठून निघाला तर या लेवलला तुम्ही याला एंट्री करू शकता. फ्रेश एंट्री आणि मोठी जर वेट बघायची तर 233च्या वरती. मग 233च्या वर जर केला तर मग तुमचा स्टॉप लॉस खूप मोठा येईल. पण इथं 200च्या वर जर निघाला 205ला वगैरे रिटर्न आला तर मग मात्र 198 199चा स्टॉप लॉस जरी तुम्ही ठेवलात तरी सुद्धा सफिशियंट बसेल.
ओके, LIC हाऊसिंग. शार्पली खाली येतोय. आता इथे जर बघितलं तर आपण ही आधी आपली 485चा सपोर्ट लेवल आहे आणि आता तो त्यांनी बरोबर होल्ड केलेला आहे तो. तर त्याला इथून जायचं आहे वरती, तर यांनी हा इथं होल्ड करेल. अदरवाईज जर खाली आलं तर मग मात्र 376-77 पर्यंतची लेवल त्याची आपल्याला बघायला मिळेल. तर मंडेला एकदा किंवा एक क्लोजिंग जर तुम्हाला मिळाली 485च्या खाली, तर मग मात्र तो चांगला खाली येऊ शकतो. त्याच्यावर फक्त थोडंसं लक्ष द्यायचं. सॉरी, आत्ताच बघितलं तर 469ला क्लोजिंग आहे त्याचं. त्याचं क्लोजिंग जे आहे ते 469ला आहे. तर हा इथून अजून खाली येईल. एक छोटासा सपोर्ट येतोय त्याला 447चा. तिथं इथे या लेवलला कुठेतरी तो सपोर्ट घेतोय का बघायला लागेल आणि मग आपल्याला एंट्री इथे करता येईल. त्यामुळे ही जी लेवल आहे त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे या दोन लेवल्स, 462 पासून ते 448, 12-14 पॉईंटचा आहे. कारण इथंच बरोबर तो पहिला आता सपोर्ट घेऊन वर क्लोजिंग दिली आहे. मग डेफिनेटली जर मार्केट समोर खाली आलं तर हा इथे सपोर्ट घ्यायचा प्रयत्न करेल या लेवलला. मग इथून जर वर गेला तर तुम्ही अगेन 460-462ला बाय करू शकता. 448-447चा स्टॉप लॉस तुम्ही याला ठेवू शकता किंवा खाली थोडासा 445चा. परत तुमचं जे टार्गेट आहे ते 485 ते 520 आणि 540 असे दोन टार्गेट्स असतील. त्यामुळे इथे आपण बघितलं होतं त्यावेळेस ते बरोबर वर निघून तो 540चा टार्गेट तर आपला डन केलेला आहे. इथून जर तो पुन्हा असाच सपोर्ट घेऊन जर निघाला तर डेफिनेटली अगेन वरच्या लेवल्स आपल्याला तो टार्गेट देईल. साइड बॅटरीज वगैरे आहेत ना, हे एकदम चांगले आहेत. आता जर कुणाला होल्ड करायचे असतील तर तुम्ही करू शकता लॉंग टर्म साठी. एक साइड बॅटरीज आणि एक साइड इंडस्ट्रीज असेल मला. याच्यात जर आपण बघितलं तर थोडासा एक दोन टाईपचं इथं मला हे दिसत आहेत. इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न हा जर खाली अजून आला तर मात्र तो कम्प्लीट होईल आणि हा असा आपल्याला इथे एक सपोर्ट मिळेल त्याचा. आणि दुसरा जर आपल्याला ट्रेंड लाईनचा सपोर्ट हवा असेल तर तो हा सपोर्ट मिळतोय आपल्याला. त्याची जी लेवल आहे ती 176 पर्यंतची आहे. 176ला वगैरे जर सपोर्ट घेऊन निघाला तर मग मात्र इथून वरती जाईल आणि इथून अगेन त्याच पोर्शन्स 210च्या वगैरे टार्गेट्स त्याच्या आहेत. ऑलरेडी त्यांनी आपल्याला लास्ट टाइम जेव्हा आपण लेवल काढले होते हे टार्गेट्स अचीव्ह करून तो आलेला आहे. आता अनलॉक होतोय त्यामुळे या ज्या हॉलिडेज रिसॉर्ट किंवा एंटरटेनमेंटच्या आहेत, हॉटेल टुरिझमच्या रिलेटेड ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं टाकू शकता इन्व्हेस्टमेंट वगैरे. कारण त्या चांगल्यापैकी आता तग धरतील असं वाटतं इथून पुढे तरी. शॉर्ट टर्म मध्ये याच्यामध्ये कुठे असं लेवल तरी नीट येत नाहीये. का आहे ते म्हणजे यांनी ब्रेकआउट देऊन इथं सस्टेन होतोय. त्यामुळे याला सस्टेन थोडासा होऊ द्या. जर खाली आला तर मग मात्र नाही. याच लेवलला 250च्याच लेवलला जर तो सस्टेन झाला तर थोडंसं तुम्ही ऍड करू शकता 260-270च्या वरती 250चा स्टॉप लॉस ठेवून 354च्या आसपास वगैरे तुम्हाला 308-354चं दोन टार्गेट्स इथे मिळू शकतील. हे टार्गेट बघितलं तर आता एक चांगला हा कप अँड होल्डर पॅटर्न बनवलेला आहे त्यांनी. इथे जर आपण पाहिला तर हा
कप अँड होल्डर हा पॅटर्न बनलेला आहे आणि ब्रेकआउट पण मिळालेला आहे. तर इथं रिटेस्टिंगला आला आहे. तर इथून अगेन वरती जर निघाला तो 255-56ला पण तुम्ही इथं ऍड करू शकता. फक्त एक क्लोजिंग मिळू द्या. 255च्या वरती जर तुम्हाला एक दिवसाचं क्लोजिंग मिळालं तर ऍड करू शकता. आणि फारच तुम्हाला करायचं, कधीही तो जर 260 266च्या वरती निघाला तर त्याला पुन्हा तुम्ही ऍड डेफिनेटली करू शकता. येस बँकचं बऱ्याच वेळा झालेलं आहे. एवढा तो आता त्याच एकाच लेवलला खेळतोय ना, त्याचे काय लेवल्स काढायचे तेच थोडंसं अवघड होतं. IFC ला चार्ट जास्त नाहीये मोठा, त्यामुळे लेवल काहीच इथे मिळत नाही. आणि एकदम स्टॉक खूप छोटा असल्यामुळे लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्ह असेल तर टाकून द्यायचं. मागच्या वेळेस पण मी सांगितलेलं आहे, 5 वर्ष 4 वर्षाचा जर तुम्ही विचार करत असाल तर अशा स्टॉकमध्ये टाकून द्या. काही अमाऊंट एवढे की जे तुम्हाला लागणार नाहीये किंवा ते पूर्ण गेले तरी काही वाटणार नाही असं, तर त्या अमाऊंटचा तुम्हाला डेफिनेटली फायदा होऊ शकतो. फक्त येस बँक थोडीशी काळजी घ्यायची, कारण येस बँकला आता DHFLचं काय झालं हे माहिती आहे बऱ्याच जणांना, की आता ट्रेडच करू शकत नाही, ज्यांचे पैसे आहेत ते बुडालेच जमा आहे. तर आता तसं येस बँकचं होणार नाही असं म्हणू शकत नाही आपण. झालं तर मग मात्र मरतो तो म्हणजे रिटेल इन्व्हेस्टरच. तर मग याच्यामध्ये एवढं आहे ना, की हे पॉईंटमध्ये लेवल्स काय द्यायचे सांगा. 13 रुपये 95 पैशाला तुम्ही च्या वरती तुम्ही बाय करू शकता. 14 रुपये 15 पैशाचा टार्गेट असेल पुढचं. त्याच्यानंतर जर तुम्हाला पाहिजे असेल तर 14 रुपये 90 पैशाचं टार्गेट शॉर्ट टर्मसाठी. मग यामध्ये काय आपण लेवल्स काढणार? सो बेटर याच्यामध्ये एकच आहे, ते म्हणजे काय, हा आता एकदम टोटल बॉटमला आहे याच्यामध्ये. तर इथून वर निघू द्या थोडा तो 21 रुपये किंवा 22 रुपयाच्या वर निघाला ना, तर डेफिनेटली तो एक चांगली मुवमेंट आपल्याला दाखवेल. की 21-22 रुपयाच्या वर जर तो निघाला तर डेफिनेटली ऍटलिस्ट 50 रुपये 60 रुपये पर्यंत तरी तो आला पाहिजे. तर तेवढ्या तर मात्र त्याच्या लेवल्स आहेत. म्हणजे 20च्या वर जर निघाला तर 56च पहिलं टार्गेट येतं आणि 108चं टार्गेट येतं. आणि त्या लेवल्स आहेत, त्याच्यावर तो निघाला पाहिजे तरच आपल्याला त्या मिळू शकतात. राईट. आयडिया पुन्हा सेम तसंच आहे, की एकदम छोटा आहे तो, अजूनही त्याच लेवलला तिथेच खेळतायत. आता इथे जर आपल्याला घ्यायचं झालं तर आयडिया तुम्ही इथे टाकू शकता, कारण चांगला इथं ब्रेकआउट देऊन आणि सस्टेन झालेला आहे. फक्त आता कुठला नवीन स्टॉक नका घेऊ, टाइम पण होत आलेला आहे. राईट. तर चांगला इथं सस्टेन करून निघालेला आहे वरती, त्यामुळे आयडियाला वाटलं तर तुम्ही इथं इन्व्हेस्टमेंट करू शकता. 9 रुपयाचा स्टॉप लॉस ठेवून 9 रुपयाचा स्टॉप लॉस ठेवून तुम्ही याला थोडं ऍड करू शकता. कालचा एवढा मार्केट पडला, याच्यामध्ये त्यांनी चांगली मुवमेंट काल दिलेली आहे. जर 10% त्यांनी काल एका दिवसात मुवमेंट दिलेली आहे. आणि इथे जो टॉप होता 10 रुपये 25 पैशाचा, तो सुद्धा ब्रेकआउट इथं दिलेला आहे. तर इथे तो वरती गेला, त्याच्यानंतर रिट्रेसमेंट दिलेली आहे. चांगला पॅटर्न इथं तयार झालेला आहे त्याचा. एकदम हा फॉल आला, अगेन एक वरती गेला, खाली येऊन त्यांनी ब्रेकआउट दिला, वर गेला आणि इथं रिटेस्ट केली आणि आता परत अगेन त्यांनी वरती मुवमेंट दिली आहे. त्यामुळे इथून तो एक चांगला मुवमेंट आपल्याला डेफिनेटली देऊ शकतो. त्यामुळे तुम्ही याला मात्र आयडियाला टाकू शकता, की 9 रुपये किंवा 8 रुपये 50 पैशाचा जर तुम्ही स्टॉप लॉस ठेवून इन्व्हेस्ट केला तर मग मात्र डेफिनेटली चांगली मुवमेंट मिळेल. आणि याचा पण तसंच आहे, 13 ते 14 रुपयाच्या जर वर गेला तर हा जो इथं आहे म्हणजे मे 2019 पासूनचा जो आत्ता आहे तो मल्टी इयर ब्रेकआउट याला मिळेल. प्रिव्हियसली डाउ थेरीनुसारचा जो काही हाय आहे तो ब्रेक होतो 13 रुपये 60 पैसे किंवा 14 रुपये 15 पैशाच्या आसपास. मग तो जर तिथं आपल्याला मिळाला तर तिथे सुद्धा आपण चांगली इन्व्हेस्टमेंट करू शकतो. तो जर झाला तर मग मात्र 17 रुपये 21 रुपये आणि 27 रुपये अशा 3 टार्गेट्स तर डेफिनेटली आपल्याला मिळायला पाहिजे. येस आहे. अजून एक 5-10 मिनिटं. अमर राजा बॅटरीला ना आत्ता काहीतरी ब्रेकआउट होतं. मी काल जस्ट एक ट्रेड केला होता मला पण.
इथे इथेच त्याचा ब्रेकआउट एक होता आणि तो सस्टेन होतोय. ही लेवल आहे ना 740 ची लेवल तो होल्ड करायचा प्रयत्न करतोय. तर बघूया लेट्स की तो ही लेवल अजून किती सस्टेन करेल. आणि जर चांगली केली म्हणजे 742 ते 730 आणि वर जर निघाला तर मग आपण बाय करू शकतो 735चा वगैरे स्टॉप लॉस लावून त्याला. एकदम चांगल्यापैकी आपल्याला रिटर्न्स 840 पर्यंतचे लेवल्स आपल्याला पाहायला बघायला मिळतील त्याच्यामध्ये. कारण ज्या लेवलला त्यांनी ब्रेकआउट दिली, या लेवलला त्यांनी ब्रेकआउट दिलं आणि तिथून तो एक वरती टॉप करून अगेन त्याच लेवल पासून प्रिव्हियस जी लेवल आहे, ही जी लेवल इथं लो केलेला आहे त्यांनी, इथं लो जो केलाय क्लोजिंग नेक्स्ट टाइम त्याच्या वरती आहे. म्हणजेच इथले जे काही बायर्स आहेत त्यांनी त्याला होल्ड केलेला आहे आणि त्याला पुन्हा वर आणायचा प्रयत्न. म्हणजे इथून जर तो निघाला आता तर एकदम चांगल्यापैकी तुम्हाला वरच्या मोमेंट्स डेफिनेटली देणार. एकदम चांगली अपॉर्च्युनिटी आता इथे की याला बाय करायचं. कारण जसा तो व्ही शेप मध्ये इथं डाऊन दिलाय ना तसाच हा अगेन वरती गेला पाहिजे. जसा इथे बघा, इथे जो फॉल आला मोठा व्ही शेप मध्ये, तसाच व्ही शेप मध्ये त्यांनी रिकव्हरी दिली. इथे पण आता तसंच झालेलं आहे. मग इथून सुद्धा तो वरती येईल डेफिनेटली. एक चांगल्यापैकी आपल्याला मुवमेंट इथून बघायला मिळू शकतो. फार जर आपण कुठल्या ह्याच्यात आलो तरी सुद्धा बघा एक्झॅक्टली त्या लेवलला तो इथे होल्ड करेल. इथून मात्र पुन्हा अमर राजा बॅटरी चांगला निघेल. एक साइड अमर राजा बॅटरी वगैरे आहेत ना, ह्या जर छोट्या क्वांटिटी पण तुम्ही जर टाकून ठेवलात तर खूप चांगलं राहील. मी दिवाळीमध्ये काही शेअर्स दिले होते लोकांना मोरट ट्रेडिंग वरती. त्यांचे जर बघितले तर आता काही शेअर्स हे डबल झालेले आहेत बरेचसे. तर काहींनी होल्डिंग पण चांगल्यापैकी ठेवलेली आहे, काहींचे मला रिप्लाय पण आलेले आहेत चांगले. त्यामुळं त्यानुसार जर तुम्ही ह्या बॅटरीज ज्या आहेत, कारण येणारं भविष्य त्यांच्यावर आहे, तर त्या थोड्याशा लॉंग टर्मला पण जर तुम्ही ठेवलात तर त्याचा बेनिफिट नक्की चांगला मिळू शकेल. ओएनजीसी सुद्धा आता निघालेला आहे वरती. त्याचा ब्रेकआउट इथे खालीच होता, साधारणतः 100चाच ब्रेकआउट होता. त्यांनी ब्रेकआउट देऊन वर जाऊन टेस्टिंग केली त्यांनी आणि अगेन वरती आलाय. आता मात्र तो ऍक्च्युली बघितलं तर पहिल्या टार्गेटच्या आसपास आलेला आहे. 130 132च्या आसपासचा जो काही टार्गेट आहे त्याच्या आसपास तो इथे आता आहे, राईट. तर या आसपास तो खेळेल आणि जर आता पुन्हा जर तो 115 120च्या आसपास कन्सोलिडेट केलं तर तुम्ही ऍड करू शकता 150च्या टार्गेटसाठी ओएनजीसी मध्ये. सो एवढं आजच्यासाठी पुरेसे. आय थिंक खूप स्टॉक झाले तरी जरा जास्त हे होतं. ओके, तर आपण आता लाईव्ह म्हणजे ऑफलाईन क्लासेस पण मी आता स्टार्ट केलेले आहेत. नेक्स्ट संडे पासून स्टार्ट होतील. जर कोणी रावेतलं माझं ऑफिस आहे जर असेल तर नक्की तुम्ही कोणाला रेफर पण करू शकता, किंवा तुमच्यापैकी कोणाला जर करायचं असतील, नवीन आज बरेचसे दिसत आहेत जण, तर मला कॉन्टॅक्ट करू शकता. नेक्स्ट संडे पासून स्टार्ट होईल. ओके, चालेल. थांबूयात आज. थँक्यू. नेक्स्ट सेशनला भेटूया पुन्हा. ओके सर, थँक्यू. ओके, थँक्यू सर. थँक्यू. बाय थँक्यू. बाय. सी यू. थँक्यू. बाय बाय. क्लोज करतोय मी.